आजची मुख्य बातमी. राहुरीत खाजगी रक्त तपासणी लॅबचा उघड लुटीचा धंदा. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब दागतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. राहुरीत खाजगी रक्त तपासणी लॅबांचा उघड लुटीचा धंदा उघडकीस. गरीब रुग्णांची निर्लज्ज आर्थिक लूट आणि 15 दिवसात कारवाई नाही तर मग उग्र जन आंदोलनाचा इशारा. पुढील बातमीचा सविस्तर वृत्तांत पाहण्या अगोदर आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना फॉरवर्ड करायला विसरू नका. सविस्तर बातमी. राहुरी, प्रतिनिधी चंद्रकांत जगधने. राहुरी शहर व तालुक्यातील अनेक खाजगी रक्त तपासणी पॅथॉलॉजी लॅबमध्ये शासनमान्य दरपत्रक जाणीवपूर्वक न लावता सामान्य नागरिकांची सर्रास व आर्थिक लूट, फसवणूक व मानसिक छळ सुरू असल्याचा गंभीर व संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्थेवरच काळा डाग लागला असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. भीम लहुजी पॅन्थर सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत अशोक जगधने यांनी या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक तसेच ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शासनाने निश्चित केलेल्या दरांपेक्षा 2 ते 5 पट अधिक अवाजवी शुल्क आकारून गरीब व शेतकरी, मजूर, महिला, वृद्ध व ग्रामीण रुग्णांची उघडपणे आर्थिक पिळवणूक केली जात आहे. कायद्यानुसार दरपत्रक दर्शनी भागात लावणे बंधनकारक असताना बहुतांश लॅबमध्ये ते मुद्दाम लावले जात नाही, जेणेकरून रुग्णांना दर विचारता येऊ नयेत. दर विचारणाऱ्या रुग्णांशी उद्धटपणा, दमदाटी, अरेरावी व अपमानास्पद वर्तन केल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. या लुटींमुळे अनेक गरीब रुग्णांना कर्ज काढणे, दागिने गहाण ठेवणे तर काहींना औषधावरील खर्च कमी करण्याची वेळ येत आहे. हा प्रकार क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स ॲक्ट 2010, ग्राहक संरक्षण अधिनियम 2019, महाराष्ट्र नर्सिंग होम अधिनियम तसेच भारतीय दंडविधान कलम 420, 406 व 34 अंतर्गत थेट गुन्हेगारी स्वरूपाचा असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हा केवळ निष्काळजीपणा नसून संघटित आर्थिक शोषण व आरोग्य क्षेत्रातील संगनमताने चालवलेले लुटीचे रॅकेट असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. विशेष तपासणी व ऑडिट ड्राईव्हची ठाम मागणी. विशेष तपासणी व ऑडिट ड्राईव्हची ठाम मागणी. राहुरी तालुक्यातील सर्व खाजगी पॅथॉलॉजी लॅबची तात्काळ विशेष तपासणी व आर्थिक ऑडिट ड्राईव्ह राबवावी. दोषी लॅबचे परवाने रद्द करून कामकाज बंद करावे. संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. तसेच नागरिकांकडून बेकायदेशीररित्या उकळलेली रक्कम परत मिळवून द्यावी अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. 15 दिवसात कारवाई नाहीतर उग्र आंदोलन. जर 15 दिवसाच्या ठोस व कठोर कारवाई झाली नाही तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयासमोर तीव्र जन आंदोलन, धरणे आंदोलन व आमरण उपोषण छेडण्यात येईल असा थेट इशारा देण्यात आला आहे. तसेच हे प्रकरण राज्य आरोग्य संचालक, आरोग्यमंत्री कार्यालय, लोकायुक्त, मानवाधिकार आयोग, ग्राहक न्यायालय व प्रसार माध्यमांमार्फत राज्यभर उचलून धरले जाईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे. जनतेच्या हक्कांसाठी आर पारचा लढा असा ठाम इशारा चंद्रकांत जगधने यांनी दिला आहे. हा लढा कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी नसून ती सामाजिक न्यायासाठी आणि आरोग्य क्षेत्रातील लुटी विरोधात आहे. गरीब रुग्णांची लूट करणाऱ्यांना
वटणीवर आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असा ठाम इशारा चंद्रकांत जगधने यांनी दिला आहे.